अंतिम सामना इथे मात्र पार पडेल थोड्याच वेळात। नक्कीच या स्पर्धेतील पहिल्या दिवसामध्ये पावसाचं सावट आलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी संतोष मगदुम सरांनी आम्हाला सांगितलं की फायनल होणार आणि फायनल इथे मात्र होताना पाहायला मिळते। आयोजक रातोरात कार्यक्रम करून इथे मात्र पार पाडले ही मेगा फायनलची लढत। एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। दरम्यान गौसिया स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। चला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स त्वरित आपलं सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत। राजेंद्र रणवरे आणि कंपनी त्वरित सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत। चला माझी विनंती असेल यश 11 विरळे संघाचे ओनर अर्थातच संतोष पाटील दादा, आपल्याला देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय। मेगा फायनलची ही लढत एका बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचा संघ तर दुसऱ्या बाजूला गौसिया स्पोर्ट्सचा संघ। 3 षटकांची मॅच असेल, याची नोंद मॅच ऑफिशियल आणि दोन्ही संघांनी घ्यायची। 3 षटकांची ही महत्वाची मॅच, मेगा फायनलची ही लढत, याची देही याची डोळा। इथे मात्र मेगा फायनलचा सोहळा पार पडताना पाहायला मिळतोय। या साऱ्या सर रंगतदार अवस्थेत आपल्याला हा निश्चितच सामना पाहायला मिळणार आहे। दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ टॉपर आहेत, दोन्ही संघात भरगच्च असा महान खेळाडूंचा भरणा आहे। एका बाजूला राजेंद्र असतील, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर भगवान असतील, एका बाजूला रोहित असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर किरण असतील, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील अक्षय वनडे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असेल, दोन्ही संघांनी त्याची नोंद घ्यायची। चला विनंती असेल दोन्ही ऑफिशियल्स आमचे सज्ज होत आहेत। एका बाजूला अनिकेत सर, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर नितीन सर। मॅचचा पहिला बॉल घेऊन संस्कार, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण। रोहित पाटीलचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 6 धावांसाठी डीके चिकन षटकार। वरती तिथे मात्र षटकार लगावला गेलाय। या षटकाराला रोहित पाटीलच्या बॅट मधून इथे मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये। डॉट बॉलची मात्र यावेळी समाप्ती होईल, आपल्याला पाहायला मिळत आहे। ऑन स्ट्राइक फलंदाज रोहित पाटील, ज्या रोहितने आज संपूर्ण दिवसभर आपल्या फलंदाजीच्या जोरावरती सर्वांच्याच मनावरती अधिराज्य गाजवलंय, असा रोहित पाटील यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न। एक धाव तर घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न राजेंद्रकडून होता परंतु आर्यसर निश्चितच रोहितने थांबवले त्याला। नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होता मात्र थांबवला गेलाय, गरज नव्हती दुसऱ्या धावेची। इथे मात्र संयम देखील दाखवला जातोय। धावफलकावरती 7 धावा या जोडल्या गेल्या आहेत। बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला संस्कार पाहायला मिळतोय। यावेळेस नक्कीच संस्कारचा इथे मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय। ब्लॉकहोलचा चेंडू अगदी खोलात टाकला होता, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवलाय, डॉट बॉल आलाय। यस नक्कीच आर्या सर तुम्ही पाहू शकाल पहिल्याच बॉलवरती षटकार आला, तदनंतर मात्र संस्कारने देखील कमबॅक केलंय। संस्कार देखील कमबॅक साठी जाणला जातो। समोर राजेंद्र रणवरे मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, इथे आखूड टप्प्याचा बॉल, षडपुलचा फटका पाहावा लागेल। डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत आणि मोठी विकेट, मोठा मासा मात्र गळाला सापडलाय। राजेंद्र रणवरे बॅक टू द डगआउट। आता मात्र राजेंद्र रणवरे, ज्या फलंदाजांनी सेमीफायनल मध्ये यश 11 संघाला डोकेदुखी आणली होती, तोच राजेंद्र आता मात्र तंबूच्या आशाला धाडला गेलाय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय वनाकडे दाखल झालाय। यस नक्कीच सर राजेंद्र माघारी परतले, तदनंतर मात्र अक्षय वनाकडे आते ही लगा दिया ये हाय एंड हँडसम सिक्सर।
पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाखेरीस 13 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच या स्पर्धेमध्ये संस्कारने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, मात्र या मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये 13 धावा खर्च केल्यात. यस आर्या सर, बेस्ट वर्सेस बेस्ट काय असतं याचं बेस्ट उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सकाळच्या 17 पासून ज्या संस्कारने गोलंदाजी करताना आपली पकड मजबूत केली होती, याच संस्कारवरती मात्र इथे आक्रमण केली जात आहेत, हल्ले प्रतिहल्ले केले जात आहेत. परंतु दरम्यान संजय सुतार सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस आर्या सर, यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी टोला चेंडू आदायला डॉट बॉल आलाय. बऱ्याच कालावधीनंतर इथे मात्र एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 13 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलं गेलंय. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकासाठी संजय सुतारला इथे मात्र पाचारण केलं गेलंय. पहिला चेंडू नक्कीच रोहित पाटीलला डॉट बॉल हातायला गेलाय. यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता, डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अरे सर, जो राजेंद्र रणौर यांचा झेल पकडला त्यासाठी त्या क्षेत्ररक्षकासाठी गौसिया स्पोर्ट्सचे खेळाडू जे सध्या या ठिकाणी अवेलेबल नाही आहेत आणि धनगरवाडी ऐनवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे पोलीस पाटील कलंदर कुरेशी यांच्याकडून 201 रुपयांचे कॅश प्राइज आहे, त्यांचं देखील स्वागत करतो. परंतु या सध्याच्या घडीला रोहित पाटील आग ओकणारी फलंदाजी रोहित पाटीलच्या बॅट मधून येते. डीके चिकन सेंटर ब्रँडेड षटकार. यस, धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद आर्य सर. काय सांगाल, थोडासा टप्पा चुकला त्यावरती आक्रमण केलं, षटकाराची मोहर लगावली रोहित पाटीलने. नक्कीच षटकारांची भाषा इथे मात्र बोलली जाते रोहित पाटीलच्या बॅट मधून. यावेळेस देखील बॉल हवेत आहे, ढगात लाइटिंग, बॉलला पाठवलाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने, झेल इथे मात्र पकडला गेलाय. फलंदाज रोहित पाटील बॅक टू द आउट. रोहित पाटीलला देखील या ठिकाणी निश्चितच शाबासकीची थाप मात्र त्यांच्या पाठीवरती देखील आमचे पोलीस पाटील कलंदर कुरेशी यांच्याकडून त्याच्यासाठी देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर तो जेल घेतला त्याच्यासाठी देखील कलंदर कुरेशी साहेबांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अरे सर, अशाच पद्धतीची जर आपल्याला व्यक्तिमत्व लाभली तर मात्र निश्चितच खेळाडूंच्या पाठीवरती शाबासकीची थाप मिळणं आणि खेळाडूंना देखील आपण जर पाहिलं तर निश्चितच एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला जातो. नक्कीच एक दारशूर व्यक्तिमत्व इथे मात्र बक्षिसांची लयलूट देखील कलंदर कुरेशी यांच्याकडून पाहायला मिळाले. दरम्यान मॅच कडे बोलूया. एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च झाल्या. त्यानंतर संजय सुतारने केलेलं कमबॅक नक्कीच वाकडण्याजोगं ठरतंय. 20 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे आक्रमण चढवलं जाईल. फुलटॉस बॉल, बैठक, सासू मेली खोकून, जावयाला 90 टाकून, षटकार मारलाय घुटना टेकून, घुटना टेक तमाशा देख. यस, या दरम्यान आपण जर पाहिलं तर निश्चितच बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळतीये. निश्चितच अमोलसाठी 2 जेलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. रोहित पाटीलसाठी देखील कॅश प्राइज आलेला आहे आपल्याला 200 रुपयांसाठी. ज्यांच्यामुळे यशस्वी झाले ते आमच्या 8 टीमचे ओनर अर्थातच यश 11 विरळे संघाचे सर्व संघ मालक संतोष नाना पाटील यांच्याकडून मात्र आम्हाला तब्बल बायसिकल आम्हाला स्पॉन्सर्ड केली. जो विजय संघ असेल त्या विजयी संघाच्या मालकासाठी, जो संघ मालक ठरेल त्याच्यासाठी, त्याचबरोबर एक्स टीम स्पोर्ट्सचे सर्व सन्मान्य श्री राजू रणवरे
त्याचबरोबर मलकापूर 11चे संघमालक आपण पाहतोय अमोल केसरकर, माजी नगराध्यक्ष मलकापूर नगरीचे. त्याचबरोबर गौसिया स्पोर्ट्सचे सर्व श्री मोहम्मद मिया डांगे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर जीएस स्पोर्ट्स गाडेवाडी या संघाचे ओनर उमेशजी गाडे. त्याचबरोबर विनर स्पोर्ट्स जे आपल्याला आज संघ खेळताना पाहायला मिळाला, 5वा संघ तो अर्थात 6वा संघ प्रकाश कोळपटे व महेश कस्तुरे. त्याचबरोबर सह्याद्री 11 येळवण जुगाई या संघाचे सर्व सन्माननीय श्री सागर पाटील साहेब. त्याचबरोबर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव सन्माननीय श्री रंगराव मने अण्णा या सर्व संघ मालकांचं मी पुनश्च एकदा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं आभार व्यक्त करतो. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच इथे मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी सचिन वरती विश्वास दाखवला गेलाय. मात्र पहिला चेंडू इथे मात्र वाईड हाताळला, तदनंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात नितीनची खेळी इथे मात्र संपुष्टात आलाय. स्ट्राईक एंड वरती अक्षय वनागडे ज्याने 2 चेंडूवरती 2 षटकार लगावून आपला मनशा इथे मात्र साफ केले, तोच अक्षय वनागडे स्ट्राईक एंड वरती आपल्याला आता मात्र पाहायला मिळतोय. यस नक्कीच आर्या सर, या एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर प्रत्येक वेळेला नवीन मॅच विनर खेळाडू आपल्याला मिळालेला आहे. निश्चितच प्रत्येक मॅच मध्ये नवीन खेळाडू मात्र आपापली जबाबदारी पार पाडताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान सचिन समोर अक्षय वनागडे, अकोटप्याचा बॉल चढम फुलचा फटका अलॉंग दी कार्पेट. बॉल चाललाय सर्व वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी अमोल कांबळे पुन्हा एकदा इनॅक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलंय सध्याच्या घडीला 29 या आकड्यावरती 29 रन्स. नक्कीच पाहायला गेलं तर प्रत्येक मॅच मध्ये एक नवीन मॅच विनर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाकडून पाहायला मिळालाय. 11 खेळाडूंनी इथे मात्र खेळलं जातं आणि एकीचं बळ इथे मात्र दाखवलं गेलं एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाकडून. यस नक्कीच आर्या सर, एकीचं बळ आपल्याला या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु इथे या स्पर्धेची रूपरेषा जर पाहिला तर प्रथम क्रमांक जो असेल 33,333 रुपये जो आम्हाला स्पॉन्सर्ड केलाय आमचे मार्गदर्शक सन्मान्य श्री अनिल पाटील भाई. त्याचबरोबर राजेंद्र नवरे एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे ओनर यांनी मात्र आम्हाला स्पॉन्सर्ड केलाय. आणि द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज असेल 22,222 रुपये जे आम्हाला अर्थातच लावलंय श्री कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्मान्य माननीय श्री संगम शिराळकर साहेबांच्या हस्ते. यांच्याकडून मात्र आम्हाला हे लाभलेलं आहे. यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. परंतु इथे आग ओकणारी फलंदाजी अक्षय वनागडेच्या बॅटमधून आणखीन एक डीके चिकन सेंटर ब्रँडेड षटकार. या मॅच मध्ये देखील अक्षय वनागडेची बॅट आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये थोडीशी शांत होती, मात्र या महत्वाच्या आणि फायनल मॅच मध्ये अक्षय वनागडेची बॅट आग ओकताना पाहायला मिळते. यस नक्कीच सर, आपण जर पाहिलं तर यावेळेस अलॉंग दी कार्पेट एक धाव तर घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहावा लागेल, धावचीची संधी. थोडंसं लेझी क्रिकेट, आपल्याला फंबलिंग झाले वैभव, परंतु त्याचाच फायदा काय 2 धावा मात्र धावफलकावरती ऍड होतील. या दरम्यान मात्र आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी तब्बल 2,500 रुपये मात्र आम्हाला स्पॉन्सर्ड केले, अर्थातच हॉटेल सुयश यांच्याकडून. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बेस्ट बॅट्समन जो उत्कृष्ट फलंदाज असेल त्याच्यासाठी स्पोर्ट्स शूज DSC कंपनीचा जो असेल तो अर्थातच दीपक खोत यांच्याकडून. त्याचबरोबर बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट्स शूज असेल तो अर्थातच सुभाष कारंडे यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर्ड झालाय. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन बॉलर आणि फिल्डर मॅन ऑफ द सिरीज साठी जे सर्व चषक असतील ते अर्थातच जय हनुमान क्रिकेट क्लब कोपर्डे संघ यांच्याकडून स्पॉन्सर झाले. त्याचबरोबर आपण जर पाहिलं आम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे जे चषक आहेत ते ओम बिअर शॉपीचे सर्व विलास पाटील यांच्याकडून मात्र आम्हाला स्पॉन्सर्ड झालेत. या सर्व दानशूर व्यक्तींचं मी पुनश्च एकदा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असा व्यक्त करतो. त्याचबरोबर आम्हाला संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल जे लाभले अर्थातच आमचे शशीभाई पाटील पेरिड यांच्याकडून आम्हाला संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर झाले. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन साठी एअर कूलर आहे जो आम्हाला स्पॉन्सर केलाय अर्थातच आमच्या अश्विन गांधी साहेबांच्या हस्ते. ओ टू कॉम्बॉक्स. पहिल्या 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. पूर्वार्ध इथे मात्र संपुष्टात आलाय. पहिल्या 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे, ती म्हणजेच गौसिया स्पोर्ट्स संघाला. ज्या गौसिया स्पोर्ट्स संघाने
पहिल्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये फक्त आणि फक्त 17 धावा खर्च केल्या होत्या. त्यांनी या मॅच मध्ये तब्बल 3 षटकांमध्ये 38 धावा खर्च केल्या आहेत. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. चला गौसिया स्पोर्ट्स मी विनंती करतो की त्वरित सलामीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. धन्यवाद सर. आपण पाहताय शाहूवाडी बिग बॅश लीग पहिला पर्व एक्स्ट्रीम स्पोर्ट्स प्रेझेंट शाहूवाडी बिग बॅश लीग एक तालुका एक लीग असं असणार हे टॅगलाईन. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. कालचा दिवस जरी आपण या ठिकाणी खेळलो नसलो तरी आज मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ, चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेसाठी आम्हाला सर्वांचंच बहुमूल्य असं योगदान लाभलं. त्यामध्ये आमचे ओम बिअर शॉपीचे सर्व विलास पाटील, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक शशीभाई पाटील, त्याचबरोबर सर्जेराव माईंगडे साहेब उद्योजक मुंबई, त्याचबरोबर युवा सेना नवी मुंबई प्रणव कळंत्रे. त्याच पद्धतीने आम्हाला जर पाहिलं तर श्री कलंदर मोहम्मद कुरेशी पोलीस पाटील ऐनवाडी धनगरवाडी ग्रुप ग्रामपंचायत सागर पाटील दादा, त्याचबरोबर संतोष पाटील दादा जे यश 11 विरळे संघाचे ओनर आहेत. त्याचबरोबर मी निश्चितच राजेंद्र रणवरे एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्व, त्याचबरोबर सुरेशजी लांबोरे. आणखीन आपण जर पाहिलं तर दीपक भालेडेकर DK चिकन सेंटर यांचं देखील महत्त्वाचं योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले. त्याचबरोबर मोहम्मद मियाडांगे सातत्याने चर्चेत असणारे हे नाव दानशूर व्यक्तींमध्ये निश्चितच मी या व्यक्तीचं नाव कधीच विसरणार नाहीये. जरूर क्रिकेट प्रती असणारे त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर सन्माननीय श्री संदीप पवार सरपंच ग्रामपंचायत येलूर, शहाजी पवार हॉटेल मसोबा पॉइंट करण जोशी, रमेश बेले साहेब यांचं देखील मी नाव आवर्जून घेईल. त्याचबरोबर आनंदा पवार सर्व हॉटेल सुयशचे, त्याचबरोबर श्री कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर अर्थातच संगमजी शिराळकर साहेबांचं देखील नाव मी तितक्या तत्परतेने घेईल. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला निश्चितच महत्त्वाचं योगदान लाभलंय ते आमचे अनिल पाटील भाई. त्याचबरोबर या स्पर्धेतील जे आपण जर पाहिलं तर सन्माननीय श्री माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील यांच्या मात्र मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानासाठी जे आम्हाला योगदान लाभलं अर्थातच आमचा GS स्पोर्ट्स क्लब गाडेवाडी हा संघ या सर्वांचंच मनाच्या अंतःकरणापासून मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केलाय, बॉलला पाठवलाय, 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी DK चिकन चौकार. थँक्यू डीजे. अशाच प्रकारच्या फलंदाजीची गरज होती. सुरुवात तर नक्कीच चांगली पाहायला मिळते. किरणच्या बॅट मधून छोटा पॅकेट बडा धमाका. या मॅच मध्ये मोठा धमाका करावा लागेल. यस सारिया सर, कारण पॅकेट डायनामाइट पाहायला मिळतो. इथे काय घडतंय, आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केला जातोय. कडक कडकडीत प्रहार, बॉल चाललाय सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय हा किरणच्या बॅट मधून DK चिकन सेंटर ब्रँडेड चौकार. आणि त्याच्याच विरोधात इथे मात्र 2 चौकार लगावले गेलेत. यस नक्कीच फुल टॉस चेंडू, परंतु तरी देखील बॉल करतोय सीमारेषेच्या अगदी नजीक फील्ड केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय पहा मित्रांनो. आपली सर्वात जवळची बॅट जेव्हा तुटते ना तेव्हा निश्चितच स्वतः देखील दुःख होतं फलंदाजाला, कारण त्याची जी आवडती बॅट असते त्याच बॅटने आतापर्यंत कित्येक धावा त्याने बनवलेल्या असतात. त्याच बॅटच्या जोरावरती कित्येक सामने त्याने फिरवलेले असतात. त्याच बॅटच्या जोरावरती आपल्या संघाला कित्येक वेळा अडचणीतून बाहेर काढलेलं असतं. पाहू शकाल आपण जर पाहिलं ना आर्या सर, तर किरणचे हावभाव आपल्याला सांगून जात आहेत मैदानामध्ये कशा पद्धतीने मात्र स्वतःची बॅट तुटल्यावरती मनामध्ये एक निराशेचं किरण मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच बाकी सगळी दुःख एका बाजूला आणि बॅट तुटण्याचं दुःख एका बाजूला. या मॅच मध्ये देखील बॅट तुटले आणि थोडासा निराश देखील किरण इथे मात्र पाहायला मिळतोय. यस नक्कीच सर, स्वतःची आवडती बॅट जेव्हा तुटते ना त्याचं दुःख फक्त तो फलंदाज जाणू शकतो. परंतु इथे पाहावं लागेल भगवान कांबळे स्वतःचं थोडंसं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, कारण ज्या खेळीसाठी ते जाणले जातात ती खेळी आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. परंतु इथून पुढे महत्वाचा हा खेळ असेल उर्वरित चेंडूंचा, त्यामध्ये त्यांना कमबॅक करावं लागेल. ओ टू कॉम्बॉक्स.
नक्कीच फटका तर खेळला गेलाय यावेळेस भगवान कांबळे. जरी झाला असेल उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. भगवान कांबळेच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. चला ह्या दोन्ही फलंदाजांसाठी प्रत्येक षटकारासाठी भगवान असो किंवा किरण असो, मोहम्मद मिया डांगे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 200 रुपयांचं माफ करा. या दरम्यान मात्र मुख्य व्यासपीठावरती मी काही शुभ सन्मान घेतले जातील. माझी विनंती असेल अर्थातच यश 11 विरळे संघाचे सर्व संतोषजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. यावेळेस बॉल हवेत होता, एकेरी धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तितक्याच चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. आतापर्यंत ज्या गोलंदाजांनी सर्व फलंदाजांना डोकेदुखी आणली होती, त्याच गोलंदाजाच्या विरोधात पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठल्या आहेत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, 17 रन्स विदाउट लॉस. यस धन्यवाद. किरणच्या 2 चौकारांसाठी मोहम्मद कलंदर कुरेशी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. धन्यवाद. जाऊया आपण मुख्य व्यासपीठावरती ज्या ठिकाणी शुभ सन्मान केले जाईल. प्रमुख अतिथींचा मात्र शुभ सन्मान केला जातोय या ठिकाणी आपण जर. आणि त्याचबरोबर भगवान कांबळे यांच्या बॅटमधून षटकाराला त्यासाठी देखील 200 रुपये कलंदर कुरेशी यांच्याकडून देखील असतील आणि मोहम्मद मिया डांगे यांच्याकडून देखील असतील. सामना संपल्यानंतर आपल्याला जे बक्षीस स्वरूपात जी मिळालेली रक्कम आहे ती टीमचे पाठीराखे यांच्याकडूनच आपण घ्यायचे. बाबालाल कुरेशी यांच्याकडून आपण घ्यायचंय. जे काही असेल ते आपलं जे आतापर्यंत आपण जे खेळी केली त्याचा तुम्हाला मोबदला म्हणून त्यांच्याकडून तुम्हाला कलंदर कुरेशी असतील किंवा मोहम्मद मिया डांगे असतील यांच्याकडून तुम्हाला बक्षीस स्वरूपात ती रक्कम दिली जाईल. दरम्यान विद्यमान मॅचकडे साहिल चौगले. पहिलाच बॉल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरापासून दूरवरून खेळवण्याचा प्रयत्न किरण वारंग. ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. यष्टीरक्षकाने मात्र थोडासा बदलाव केलाय. यावेळीचा हा बॉल खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. अक्षय होनागडे कडून थोडीशी चुकी झालीये आणि बॉलला मात्र सीमारेषेच्या आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलंय आणि दुहेरी धावेच्या मदतीने धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 20 धावा. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक असेल 11. 10 चेंडू 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बनवायचे आहेत 19 धावा. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. यावेळेस फुल टॉस डाऊन दी ग्राउंड फटका. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय कॅमेरामॅनच्या दिशेने. आणखीन एक दर्जेदार डीके चिकन चौकार. चला यस धन्यवाद डीजे. किरणच्या या चौकारासाठी पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत कलंदर कुरेशी यांच्याकडून 200 रुपयांचे कॅश प्राइज असेल. पहा बक्षिसांची खैरात उगाच बाबालाल कुरेशी आमचे मी निश्चितच उगाच नाही असं त्यांचं नाव घेत. चला कोणाकडे 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालाय गौशिया स्पोर्ट्स संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये कमबॅक करण्यासाठी जाणला जातो आणि या मॅच मध्ये देखील कमबॅक केला. यस नक्कीच साहिलला कमबॅक करावं लागेल. इथून मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अभिच्या स्वरूपात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव घेतली जाईल. तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या पाहायला मिळत आहेत. अभिने चांगलं क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी नजराना फेस करताना. दरम्यान जाऊयात मैदानाच्या दिशेने. सामन्याचं मात्र चित्र स्पष्ट होतंय. समीकरण आपण जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. एका बाजूला गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी, दुसऱ्या बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे. 2 मातब्बर संघ. साहिल समोर भगवान कांबळे. इथे कमबॅक केलंय. निश्चित स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. पिक करू शकले नाहीत, रीड करू शकले नाहीत. त्याच कारणाने मात्र बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र होतीये डॉट बॉलची समाप्ती. नक्कीच अजूनही 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न. मात्र इथे मात्र फटका खेळलाय जरूर. बॉल हवेत आहे. झेल पकडलाय. धक्का क्रमांक 1 गौशिया स्पोर्ट्स संघाला. भगवान बॅक टू डगआउट.
7 चेंडू, थँक्यू डीसे, 7 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची गरज आहे. जिथे संघाला सगळ्यात जास्त गरज होती भगवान कांबळेच्या खेळीची, तिथे मात्र भगवान कांबळेने आपल्या संघाची साथ सोडली आणि तंबूच्या आशयाला पुन्हा एकदा माघारी धाडला गेलाय. समीकरण 7 चेंडू आणि 14 धावांचं पाहायला मिळतंय. मॅच मध्ये कमबॅक केलाय एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाने. हाय व्होल्टेज ड्रामा, हृदयाची धडधड, ठोके वाढवणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. येणारे 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. यस नक्कीच आर्या सर, मी मॅच सुरू होण्यापूर्वीच बोललो होतो की 3 षटकांची लढत आहे, तरी पण सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगणार यात तीळ मात्र शंका नव्हती. सचिन तिसऱ्या क्रमांकावरती, समोर साहिल चौगले. यस इथे परफ्यूम डिलिव्हरी, डॉट बॉलची होईल समाप्ती. एक षटकार वगळता लाजवाब षटक आपल्याला हाताळलेलं पाहायला मिळालं साहिल चौगले यांच्या माध्यमातून. नक्कीच एक्स्ट्रीम स्पोर्ट्स प्रेझेंट शाहूवाडी बिग बॅश लीग 2025 या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसाचा जर विचार केला गेला तर पावसाचं सावट आलं, त्यानंतर कालचा दिवस पूर्णपणे वॉशआउट झाला. त्यानंतर आयोजकांनी आपली भूमिका चोख पार पाडली. रात्री 2 वाजेपर्यंत खेळपट्टी सुकवण्याचं काम आयोजकांनी देखील केलंय आणि ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्याचं देखील काम केलंय. एकदा आयोजन कमिटीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. यस नक्कीच नक्कीच आर्या सर, कौतुक करावंच लागेल, कारण अफाट मेहनत, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावरती ही स्पर्धा भरवली आहे आणि त्यांनी देखील दाखवून दिलंय आमच्याकडे देखील ताकद आहे, आम्ही देखील वरुण राजाच्या समोर देखील गुडघे टेकणार नाहीये. त्यांनी देखील दाखवलं. जर एकीचं बळ आपल्याला पाहायचं असेल तर आमची ही स्पर्धा पहा, स्पर्धेसाठी घेतलेलं कष्ट पहा आणि याच कष्टातून ही निर्माण झालेली ही स्पर्धा आज मात्र अंतिम सोहळा रंगतोय. अंतिमचं एक षटक गोलंदाजी मार्क वरती सुयश पवार, अपकमिंग रायझिंग स्टार, पॅकेट डायनामाइट आपल्याला पाहायला मिळतोय. समोर किरण वारंग सारखा मातब्बर खेळाडू जो सलामीला आलाय, तो आतापर्यंत मात्र चांगली फलंदाजी केली. त्याच्या बॅट मधून देखील मोठमोठे फटके आलेले पाहिलेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 14 धावांची. दोन्ही पॅकेट साईज डायनामाइट मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढत आहे. येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. विचार केला गेला तर सुयश पवार या स्पर्धेमध्ये प्रथमतः गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. संपूर्ण स्पर्धेमध्ये कर्णधाराने गोलंदाजी दिली नव्हती. त्यानंतर या शेवटच्या आणि अंतिम लढतीमध्ये सुयश वरती विश्वास दाखवला जातोय. 6 बॉल 14 धावा. यस इथे मात्र पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय सरळ वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये. ज्या ठिकाणी आपण जर पाहिला तर पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये. ज्या ठिकाणी एकच धाव आली असती तिथे मात्र दुसरी धाव घेतली जाते. चुकीच्या एंडला फेकी रोहित पाटील करून चुकी झालीये, परंतु क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि या टीमचं गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी टीमचं देखील कौतुक करावं लागेल. संपूर्ण संघ बनवण्यामध्ये महत्वाचं योगदान कोणाचं असेल तर तो अर्थातच संघातील सर्वात अनुभवी खेळाडू भगवान कांबळेने मात्र तयार केला हा संघ आणि आज मात्र त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेली टीम खेळताना पाहायला मिळते. इथे काय घडतंय पाहावं लागेल. षटकार येतोय इथे, किरण वारंगच्या बॅट मधून षटकार येताना पाहायला मिळतोय. येस इट्स अ ह्यूज हिट. डीके चिकन सेंटर ब्रँडेड षटकार. 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल कलंदर कुरेशी साहेबांच्याकडून या किरणच्या षटकारासाठी. नक्कीच एक चांगला फटका पाहायला मिळालाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळालाय. वेट केला, त्यानंतर षटकार गेला, त्यानंतर झालेला जल्लोष इथे मात्र पाहायला मिळतो. आपल्या मेन स्क्रीन वरती षटकार लगावल्यानंतरचा जल्लोष किरणचा पाहायला मिळालाय. 4 चेंडू 6 धावा. हा षटकार मात्र सामन्यामध्ये कमबॅक करून देणारा ठरला. थोडासा खूट टप्प्याचा बॉल हाताळला सुयश पवार. अनुभवाची कमतरता आहे, परंतु त्यांचा देखील कस पणाला लागलाय. समोर किरण वारंग ज्याच्या बॅट मधून नुकताच एक षटकार आलाय. हे बिगो यावेळेस आणखीन एक सामना संपलाय. विजयावरती शिक्कामोर्तब केलाय गौसिया स्पोर्ट्स संघाने. पॅकेट साईज डायनामाइट इथे मात्र एक मोठा डायनामाइट फोडलाय. या स्पर्धेतील शाहूवाडी बिग बॅश लीग 2025 वरती आपलं नाव कोरलंय, तो म्हणजेच गौसिया स्पोर्ट्स संघाने.